आधी मला किती मेहनत करावी लागत होती. नवीन सावध शोधा, तिला जाळ्यात ओढा, तिला पटवा, सगळी मेहनत करावी लागत होती. पण आता सावध स्वतःहून माझ्या समोर हात सोडून उभं असतं. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात, पण मी देवच आहे त्यांचा. गोपाळ बाबा, इथे फक्त माझं राज्य आहे, माझं साम्राज्य आहे. आजपर्यंत देवी सिंगला जे सहजासहजी नाही मिळालं त्याने हिसकावून घेतलं. मांगने से मिलती है भीख, छीनने से मिलता है हक. विभा डिंपल, सुप्रभात बाबा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. बोला, काय काम आहे? मंडपात अजून कोणी कसं नाही आलं? आता तुम्ही ते करून असं काहीतरी करता, तुम्हाला माहिती नाही का नाही आली माणसं? झाली फालतूगिरी करून. बर सांगते, काल जे काही घडलंय ना त्यामुळे आज माणसं आली नाहीत, कळलं का? शक्यच नाहीये. अगं असे 10 मर्डर झाले तरी लोकांच्या डोळ्यावर अंधश्रद्धेची पट्टी निघत नाही. इथे तर फक्त एकच मर्डर झाला आणि झाला त्यात माझी काहीच चूक नाहीये. त्यामुळे हा मर्डर झाला आणि लोक इथे येत नाहीयेत हे मला काही पटत नाहीये. माणसं दर्शनाला यायला तयार आहे, पण त्यांना येऊ दिलं जात नाही. बंदी घातली आहे ना त्यांच्यावर. कोणी? कोणी म्हणजे तुमचे परम मित्र, परम सखा जामकर साहेबांनी. तुमच्याशी बोलतीये मी. काय करायचं आता पुढं? काय आहे का नाही डोक्यात? काय झालं आज एवढी शांतता कशी काय? अगं काल जे घडलं ना त्यावरनं पोलिसांनी सांगितलंय की भक्तांनी इथं यायचं नाही दर्शनाला. बंदोबस्त केलाय सगळा. हो, माझं ऐका, थोडे दिवस जरा शांतच बसा. त्या जामकरच्या नादाला लागून उगाच प्रकरण वाढवू नका. दारात मुर्दा पडलाय. जामकर याचं भांडवल करून तुम्हाला उगाच कशात तरी अडकवला. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलंय. माझ्या मनाला जे वाटतं ते मी करणार. हे पहा, भगवंताने माझ्या डोक्यावर हात ठेवलाय लोकांची दुःख दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी. आणि त्याच्यापासून मी का लांब पळू? हात झटकून मला नाही चालणार. मला गावकऱ्यांच्या, माझ्या भक्तांच्या अडचणी सोडवल्याच पाहिजेत. लाली वहिनी, म्हणजे गोपाळ दादा बरोबर बोलतोय बघ. आता त्यांनी काही केलंच नाही तर आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ना? अहो, हिला नाही माहिती जामकर साहेब कसे आहेत. तुम्हाला माहिती आहेत ना. काय करणार आहेत तुम्ही? त्यांचा धंदा खरंच बंद पडणार आहे असंच वाटायला लागलंय. गेलं माझ्याकडे येणारं पैसं गेलं. काय करू आता? बाई हाय का सेनापती तैनात अजून? हा, इथं करणार आता करून गेलं आणि काही 24 तास नजर काय देत राहायचं का यांच्या? काय बाया, माझं घर आहे, फेऱ्या पण नाही मारायच्या मी. हे बघा, तुमच्यावर कुठूनही हल्ला होऊ शकतो. आणि तसं झालं ना तर आमची नोकरी धोक्यात जाईल. मग हागामुत्याला त्याच्या संकटच जातं का आता? अहो, कशा पाय त्यांच्यावर वराडताय? हे बघा, आता त्यांच्यामुळे आपला गोपाळ सुरक्षित असेल तर चांगलंच आहे की. या हवालदारांनी परत घराची झडती नको घ्यायला. ती साकेतची बॉडी अजून ड्रमातच ठेवली ह्यांनी. ती सापडली ना तर सगळंच संपल. अहो, का त्यांच्या जवळ जायला सगळ्यांना बंदी आहे. माझ्यापासून काय धोका आहे? बायको आहे मी त्यांची. आता बायकोपासून जास्त धोका आहे. हो, मला नका शिकू. मी जीव वाचवलाय त्यांचा. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. नवरा आहे माझा. बाजूला वा. हो, खोलीत चला ना, मला तुमच्याशी बोलायचंय.
लग्नाची बायको आहे माझी, बोलायचंय काहीतरी. जाऊ शकतो? परवानगी आहे? जा. धन्यवाद. थांबा, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. कोण कुठं कसं लपून बसलं असेल सांगता येत नाही. तुम्ही थांबा इथंच. आम्ही तर म्हणते मुडद्याला आहे ना, द्या ढकलून घराबाहेर. तुम्ही काय घेतलंय? चहा, कॉफी, पोहे, फरसाण काही घेणार? नाही, ड्युटीवर आम्हाला काय चालवड नाही. आणि झालंय आमचं. फक्त तुम्ही सहकार्य करा, एवढंच आहे. काय लागलं ते सांगा, मी आहे इथेच. हो. हा, अरे काय एवढं येळ वाया घालवत आहे? सरळ आहे ना, चला उचला आणि तिकडे जेलात नेऊन टाका. आमच्या मागचं तरच तरी जाईल. आत्या, तुम्हाला जर का त्रास होत असेल ना तर तुम्ही जावा की हे घर सोडून. ए, माझं घर आहे, तूच निघितलं. ए म्हातारे, वाईट जरा शांत बस की तू. हा ओ, हिलाच घेऊन जा तुमच्या बरोबर. ए, मी ना सगळ्यांना पोचवायला बिगार कुठं जाणार नाही, कळलं का? ओ हवलदार, एवढा बंदोबस्त आधी लावला असता ना तर तुम्हाला हो भामटा कधीच खावला असता. तर बायकांचं आणि माणसांचं मुडदं नसतं पडलं. त्या मुडद्याला घेऊन जावा आणि लटको एकदाच फासावरती लवकर. ह्याने सगळं हे ढोंग सॉंग केलंय. ह्याने सगळ्यांचं मुडदं पाडल्यात. काय हो, काय म्हणतात या?